आज बॉलिवूडमध्ये अनेक विषय चित्रपटासाठी हाताळले जातात, ज्यात सगळ्यात जास्त चर्चेत आहे अमरसिंग चमकीला हा चित्रपट। इम्तियाज अली दिग्दर्शित अमरसिंग चमकीला हा एक वास्तववादी विषय ज्याबद्दल आपण जाणून घ्यायलाच हवं। नमस्कार, मी विशाल परदेशी। अमरसिंग चमकीला हे पंजाबमधील 80च्या दशकातील खरे रॉकस्टार मानले जातात। अमेरिकेत रॉकस्टार एल्विस प्रेस्ली याची जी लोकप्रियता होती तीच अमरसिंग चमकीलाची पंजाब प्रांतात होती, म्हणून त्यांना पंजाबचे एल्विस म्हणून ओळखलं जायचं। हो, अमरसिंग चमकीलाने त्यांच्या गरिबीच्या परिस्थितीशी लढा देत पुढे संगीत क्षेत्रात मोठं नाव कमावलं। अमरसिंग आणि चमकीलाची लोकप्रियता एवढी होती की अमरसिंग एखाद्या गावात संगीत जलसा करणार असेल तर पंचक्रोशीतील सगळ्या गावची लोक मोठ्या संख्येनं गर्दी करायचे। अमरसिंग आणि चमकीला ही जोडी त्यावेळी लग्न सोहळ्यातील कार्यक्रमात 4000 रुपयांची सुपारी घ्यायची, जी त्यावेळीची सगळ्यात मोठी रक्कम होती। त्यांची गाणी देखील त्यावेळच्या वेगवेगळ्या परिस्थितीवर भाष्य करणारी असायची, ज्यामध्ये काही गाणी द्विअर्थी असायची, ज्यावर निंदा केली गेली, पण तेवढीच ती फेमसही झाली। चमकीलाने गाणी लिहायची आणि ती दोघांनी मिळून गायची। दोघांनी मिळून गायचं हे समीकरण अगदी घट्ट होतं। पुढे अमरसिंग आणि चमकीला या दोघांनी लग्न केलं आणि त्यांचं नातं अधिकच घट्ट झालं। अमरसिंग चमकीलाने गायलेली गाणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या ओठावर रेंगाळायची। 1979 ते 1988 या काळात अमरसिंग चमकीलाच्या गाण्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केलं, ज्यात त्या काळचं ग्रामीण जीवन, नशा देणाऱ्या औषधांचा दुरुपयोग, विवाहबाह्य संबंध, हुंडा प्रथा यावर भाष्य करणारी गाणी अमरसिंग चमकीलाने लिहिली आणि सादर केली। पण याच यशाची अमरसिंग चमकीलाला मोठी किंमत द्यावी लागली। वयाच्या 27व्या वर्षी अमरसिंग आणि चमकीलाची हत्या करण्यात आली। 8 मे 1988 या दिवशी चमकीला आणि अमरसिंग पंजाबमधील जालंधरच्या मेहसामपूरमध्ये दुपारी शो करता पोहोचले होते। त्यावेळी त्यांच्या पांढऱ्या अँबॅसेडरमधून दोघेही उतरले आणि त्याचवेळी मोटरसायकलवरून येणाऱ्या 2 अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला। या हल्ल्यात त्यांच्याबरोबर असणाऱ्या 3 कलाकारांचाही मृत्यू झाला। या हल्ल्याबाबत कोणताही FIR त्यावेळी दाखल झाला नाही आणि ना कधी या हल्ल्यामागील गुन्हेगार पकडले गेले। अमरसिंग चमकीलाच्या हत्येनंतर या हत्येमागे नेमकं काय कारण असावं याविषयी अनेक अटकळी बांधल्या गेल्या। खलिस्तानवाद्यांच्या चळवळीविरोधात अमरसिंग चमकीला यांनी केलेली वक्तव्य असतील, ज्यावरून त्यांना धमकीही देण्यात आली होती आणि असंही सांगितलं जातं की त्यानंतर काही दिवस अमरसिंग आणि चमकीलाने शो बंद ठेवले होते। त्यातून तर हा हल्ला झाला असावा का अशी चर्चा देखील होती। शिवाय चमकीला ही दलित कुटुंबातली आणि अमरसिंग उच्चवर्णीय कुटुंबातील होता। कुटुंबातील विरोध असतानाही या दोघांनी विवाह केला आणि यावरून हे ऑनर किलिंग असावं असं देखील म्हटलं जातं। पण सरते शेवटी एक काळ गाजवणारी ही जोडी हयात नाही हे वास्तव आहे आणि याच वास्तववादी कथेला अमरसिंग चमकीला या चित्रपटातून समोर आणलं जातं। या चित्रपटाचं दिग्दर्शन इम्तियाज अलीने केलं तर संगीत AR रहमानचं असणार आहे। आणि आता आपला प्रश्न असा असेल की अमरसिंग आणि चमकीलाच्या भूमिका कोणी केल्या? तर अमरसिंगच्या भूमिकेत अभिनेता दिलजीत दोसांझ आणि चमकीलाच्या भूमिकेत अभिनेत्री परिणीती चोपडा दिसणार आहे। हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल, त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे। हा व्हिडिओ आपल्याला नेमका कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा।